पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार। मुलीची आई मजुरी करत असल्यामुळे आजोबाकडे ठेवलं होतं। मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, तातडीनं विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा लागू करा। वर्षा गायकवाड यांच्यासह रोहित पवारांची सरकारकडे मागणी, गायकवाडांचं राज्यपालांना पत्र। जालन्यामध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर, तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव। भोकरदनच्या बालसावंगी गावातला प्रकार, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। राहता तालुक्यातील एकरुखेमधील घटना, घराच्या बांधकामासाठी सासरकडून 4 लाखांची मागणी होत होती, पतीसह सासू सासरे अटकेत। निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, भाजपच्या 2 आणि टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू। भाजपच्या विजयी रॅलीनंतर झाला होता वाद, भाजप समर्थकांकडून टीएमसी कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा। विजय थलपती उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। आमदारांकडून एकमताने विजयची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड। स्फोटाच्या लातूरसह धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर। वाहनांची पंपावर गर्दी, नागपुरात मात्र इंधन साठा संपला। कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार, तर विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने पिकं उद्ध्वस्त, कापणीला आलेल्या धान पिकाचे नुकसान, तात्काळ पंचनामा, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर। चांदीसाठी प्रति किलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार।